नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या संदर्भातली. आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल आज सुनावणी झाली, पण हा तिढा काही सुटत नाहीये, कारण विलिनीकरणाच्या अहवालावरची सुनावणी आता हायकोर्टात 11 मार्च पर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्रिसदस्यीय समितीचा अहवाल न्यायालयाच्या समोर ठेवण्यासाठी मंत्रिमंडळाची परवानगी आवश्यक आहे आणि मंत्रिमंडळाची परवानगी घेतल्याच्या नंतर त्याच्याबद्दलचा निर्णय देऊ असं न्यायालयानं सांगितलं. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात आता 2 आठवड्यांनंतर म्हणजे जवळपास 11 मार्चला ही पुढची सुनावणी होणार आहे. एसटी विलिनीकरणाच्या संदर्भात आज न्यायालयामध्ये सुनावणी झाली. दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला आणि यावेळी सरकारनं स्पष्टपणे सांगितलं की हा अहवाल जो त्रिसदस्यीय समितीचा अहवाल आहे त्याच्यात काही आर्थिक बाबी आहेत आणि त्या आर्थिक बाबी जाहीर करण्यासाठी किंवा तो अहवाल जारी करण्यासाठी मंत्रिमंडळाची परवानगी आवश्यक आहे आणि न्यायालयानं मग त्यांना 2 आठवड्यांची वेळ दिलेली आहे. स्वाती लोखंडे डोके आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. स्वाती, तुम्ही ही संपूर्ण सुनावणी ऐकली, काय झालं या सुनावणीमध्ये सविस्तर सांगा. विलास, अगदी बरोबर. आपण आपल्या प्रेक्षकांना काही मुद्दे नव्यानं सांगूया, कारण हा अहवाल जो आहे आज ठेवण्यात आला नाहीये. हा अहवाल कोर्टापुढे कोर्टानं गठीत केलेल्या समितीचा 3 सदस्यीय समितीचा अहवाल हा मागच्या वेळेला कोर्टापुढे ठेवण्यात आला होता आणि त्याची जेव्हा दोन्ही पक्षांकडनं प्रत मागण्यात आली तेव्हा असं सांगितलं होतं की त्या आधी त्यातले काही मुद्दे आहेत त्यांच्यावर चर्चा करून मग ठरवण्यात येईल की हा रिपोर्ट सार्वजनिक करायचा की नाही. पुन्हा आपण सांगतोय की हा अहवाल सार्वजनिक करायचा नाही. आज त्यावर सुनावणी करताना जेव्हा कोर्टाला सांगण्यात आलं की यात काही बाबी आहेत ज्या खर्चाची म्हणजे आर्थिक तरतुदींशी किंवा आर्थिक बाबींशी निगडीत आहेत आणि त्या बाबी या सार्वजनिक करण्याआधी त्याला कॅबिनेटची मंजुरी मिळणं आवश्यक आहे, तोपर्यंत हा अहवाल सार्वजनिक करता येत नाही. हा कोर्टाकडे अहवाल हा आधीच देण्यात आलेला आहे. कोर्टाला यातल्या सगळ्या तरतुदी माहिती आहेत, त्यामुळे कोर्टाकडे ठेवण्यासाठी याला कुठलीही मंजुरी नकोय. हा कोर्टाकडे आधीच आहे. हा सार्वजनिक करण्याआधी म्हणजेच जे कर्मचारी आहेत कर्मचाऱ्याच्या वकिलांना देण्यासाठी आणि जे महामंडळ एसटी महामंडळ त्यांना देण्यासाठी याला मंजुरी आहे, ती कॅबिनेटची गरजेची आहे आणि म्हणूनच कोर्टानं आता 2 आठवड्यांचा जसं 11 मार्च पर्यंत वेळ दिलेली आहे, कारण पुढच्या वेळेला तो रिपोर्ट येईल तोपर्यंत त्यातल्या ज्या मुख्य बाबी आहेत त्याच्यावर पुढच्या वेळेला युक्तिवाद पण होईल. तो जो खर्च सांगितला गेला असेल किंवा बाब जी त्याच्यामध्ये तरतूद केली असेल समितीनं, या संदर्भात कोर्टाचं एकूणच कॅबिनेटचं काय म्हणणं आहे या आणि मग त्यानंतर तो युक्तिवाद करण्यात येईल. कारण याची प्रत जेव्हा दोन्ही पक्षांना दिली झाली अहवालाची तेव्हा मग त्याच्यावर युक्तिवाद होऊ शकतो आणि म्हणूनच आताची सगळ्यात ही महत्वाची बातमी आहे की या अहवालाची प्रत जरी कोर्टाला मिळाली असली तरी अजून दोन्ही पक्षांकडे याची प्रत नाहीये. याला कॅबिनेटची मंजुरी मिळाली की मग याची दोन्ही पक्षांना ही प्रत दिली जाईल आणि मग त्यावर पुढच्या सुनावणीत म्हणजे 11 मार्चला यावर सुनावणी होईल. नक्कीच तुम्ही सोबत राहा स्वाती आपल्या सोबत. तर आपण बघतोय एसटी विलिनीकरणाच्या संदर्भात आज जेव्हा ही सगळी सुनावणी पार पडली, या सुनावणीच्या दरम्यान त्रिसदस्यीय समितीचा अहवाल मांडण्यावरून दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला आणि हा अहवाल जाहीर करण्यासाठी कॅबिनेटची मंजुरी आवश्यक असेल. वेळ मिळतंय सरकारला आणि सरकारच्या मंत्र्यांना दाऊद इब्राहिम सोबत संबंधाच्या कारणानं जर त्यांचा मंत्री अटक असतात नवाब मलिक तिथे जाऊन घोषणाबाजी करायला उपमुख्यमंत्री सुद्धा तशाच प्रकारचं लोक घेऊन काम करायला त्यांना वेळ आहे, परंतु कष्टकऱ्यांवर काम करायला वेळ नाही. संप नाही सांगितलं डंके की चोट पे. आज आम्ही माननीय न्यायालयामध्ये आम्ही सरकारचं जे घाणेरडे हात आले होते, खोटा युक्तिवाद आला होता, तो आम्ही सारवून टाकला आणि माननीय न्यायालयाला आम्ही दाखवलं आणि न्यायालयाने सांगितलं स्पष्टपणे. आम्ही म्हणालो की या रिपोर्टमध्ये काय आम्ही सांगितलं हे ते महाराष्ट्र आहे. जेव्हा मराठा आरक्षणाला आम्ही विरोध केला तेव्हा त्या आरक्षणाच्या वेळेस छत्रपती शिवाजींना सुद्धा शूद्र म्हणलं होतं, तेव्हा सुद्धा या महाराष्ट्रात काही चुकीचं घडलं नव्हतं. आम्ही माननीय न्यायालयाला हेच सांगितलं की ही कमिटी का म्हणजे गठीत करण्यात आली. अगोदर सरकार सांगत होतं कमिटी गठीत केली आणि हे म्हणले की दुपारून ते संपवणार आहेत आणि ते जाणार आहेत कामावर. आम्ही न्यायालयाला सांगितलं जेनेसिस म्हणजे बीज
त्या कमिटीचं बीज हे होतं की सरकार जाती धर्माच्या पलीकडे जावं, सरकार जाती धर्माच्या पलीकडे जावं. कारण जेव्हा जात धर्म म्हणून आरक्षणाच्या केसेस कोर्टात येतात तेव्हा सरकार, आम्ही म्हणलं की आम्हाला काही प्राण्यांची उपमा द्यायची नाही, म्हणजे कुत्र्या मांजऱ्यांची कोणाला, आम्ही म्हणलं पेट्सची उपमा कुणाला द्यायची नाही, परंतु सरकार मात्र तेवढं लाडानं वागतात. जसं आपण घरातल्या पाळीव प्राण्यांना लाडानं वागतो तसं. आणि त्यामुळं आम्हाला असं वाटलं होतं की सरकार. तर हे कामगारांचे वकील बोलत होते. आपण थेट जाऊया पुण्याला. चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, तारीख पे तारीख सुरू आहे आणि एका बाजूला एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था दयनीय आहे, वेळकाढूपणा केला जातो या सगळ्या परिस्थितीमध्ये आणि ही न्यायालयीन प्रक्रिया खूप लांब खेचली जाते. काय म्हणणं आहे कामगारांचं? निश्चितच तारीख पे तारीख ज्याला आपण म्हणतो, आपण ते सनी देओलचा डायलॉग ऐकला होता पिक्चर मधला, तशीच अवस्था बिचारा कामगारांची झालेली. तारीख पे तारीख पडते. काय सांगाल? सरकार वेळकाढूपणा करते. आमचं पहिल्यापासून आपल्या माध्यमातून सांगणं आहे, सरकार वेळकाढूपणा करत आहे. परंतु आम्ही पहिल्यापासून तुम्हाला तुमच्या माध्यमातून हे सरकारला सांगू इच्छितो की कष्टकरी हा आता इतका हे झालेला आहे, विटलेला आहे की विलिनीकरणाच्या मागणीवर तो ठाम आहे, 100% ठाम. वाट पाहणार. हो, वाट पाहणार निश्चित. काय सांगाल? तुम्ही जे म्हटले तारीख पे तारीख, हा पिक्चर मधला एक डायलॉग आहे, त्यात तो अमरीश पुरीने बजावलेला आहे. तारीख मागणारा अमरीश पुरीचा रोल होता, ते रोल आज सरकारचा आहे आणि सनी देओलचा रोल आमच्या सदावर्ते साहेबांचा आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये निश्चितच वाट पाहू आणि सरकार पूर्णपणे बॅकफुटवर आहे. सरकारनं आर्थिक तरतुदीसाठी कॅबिनेटची मीटिंग बोलावल्याची, म्हणजे त्याच्यासाठी तारीख मागितलेली आहे. काहीतरी पॉझिटिव्ह दिसत नाही. निश्चित पॉझिटिव्ह दिसते. आर्थिक तरतूद कशासाठी लागते? विलिनीकरणासाठीच आर्थिक तरतूद लागते ना. म्हणूनच त्यांनी आर्थिक तरतुदीसाठी जो वेळ मागून घेतलाय, याच्यात निश्चितच पॉझिटिव्ह काहीतरी दिसतंय असं आमचं म्हणणं आहे. काय सांगाल म्हणून? मनस्थिती महाविकास आघाडी सरकारची बिघडलेली आहे. कारण गेली 4 महिने 95 शहीद आमचे कामगार झालेले आहेत आणि आर्थिक तरतुदीसाठी 16 आठवडे यांनी काय केलं? आता हे म्हणतायत की आम्हाला 2 आठवड्याची मुदत पाहिजे, 1 आठवड्याची मुदत पाहिजे. मी म्हणतो आजपासून तुम्ही तयारीला लागा. कारण महाराष्ट्रातले 92,000 गुणिले 5, परत महाराष्ट्रातली जनता ही उद्याच्याला 2024 मध्ये महाविकास आघाडी सरकारला झोपवल्याची राहणार नाहीये. कामगाराचं सूट घेण्याचं काम बंद करावं महाविकास आघाडी सरकारने. कारण नवाब मलिकसाठी तुम्ही काल लगेच सगळी मंत्री संत्री सगळेजण जाऊन तुम्ही मंत्रालयाच्या समोर बसताय. आमचे 95 बांधव शहीद झाले, त्यांच्यासाठी तुम्हाला एकाच्या घरी साठवण करायला वेळ मिळाला नाहीये. आपण परत येऊ. विलास, ऐकलं तू भावना काय, किती उद्विग्न आहे चंद्रकांत, कामगार? आपण औरंगाबादला जाऊया. सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, काय सांगाल, काय म्हणणं आहे कर्मचाऱ्यांचं? पुण्यातल्या कर्मचाऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत, वेळकाढूपणा होतो या सगळ्यामध्ये, असा त्यांचा थेट आरोप आहे. बघ विलास, तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही इतक्या दिवस या प्रकरणामध्ये लक्ष घालून आहात. आता कर्मचाऱ्यांचा जो संयम आहे तो सुटत चाललेला आहे. कारण तारीख पे तारीख पडायला लागलेली आहे. हा अहवाल प्रकाशित करायचा की नाही करायचा, कॅबिनेटमध्ये काय होणार आहे हे आता कर्मचाऱ्यांना कळत नाही. त्यांना रिझल्ट हवा आहे. कारण त्यांना आज अपेक्षा होती की यामधून काही ना काही ठोस बाहेर येईल. मात्र कुठेतरी निराशा आणि संताप कर्मचाऱ्यांना येऊ लागलेला आहे. दादा, काय म्हणाल? आता धीर सुटत चाललेला आहे, काहीच हाती लागत नाही. नाही, हाती तर लागणार आहे आणि न्यायालयावरती पूर्ण विश्वास असल्याने, संविधानावरती पूर्ण विश्वास असल्याने न्याय मिळणारच आहे. अहो, ज्या एखाद्या मंत्र्याला जेव्हा नुसती अटक केल्यानंतर सगळं मंत्रिमंडळ गांधीजीच्या पायाशी जाऊन बसलं आणि जर 3 महिन्यापासून 4 महिन्यापासून हे उन्हातानात बसलेले कष्टकरी यांच्यासाठी मात्र यांना वेळ नाही. 90च्या वरती जेव्हा जीव गेलेले असताना सुद्धा साधी सहानुभूती न दाखवणारे, मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली झालेली अटक यांना मान्य नाही. हेच म्हणत होते ना की आम्ही न्यायालयाचा आदेश मानतो. मग न्यायालयानेच सांगितलं की मिस्टर मलिकांना आतमध्ये टाका. मग हे का त्याच्या विरुद्ध आंदोलन करत आहे, का ठिय्या आंदोलन करत आहेत? आणि एसटी कर्मचारी आपल्या न्याय मागण्यासाठी बसलेले आहेत. कोणत्या भ्रष्टाचाराला किंवा कोणा चोराला वाचवण्यासाठी आम्ही बसलेलो नाहीयेत. निश्चितपणे महिला कर्मचारी गेल्या 3.5 महिन्यापासून, अक्का मी तुम्हाला विचारलं होतं मागच्या वेळेस प्रश्न की तुमचं कसं चाललेलं आहे, तुमच्या डोळ्यात पाणी आलं होतं कारण तुमच्या कर्मचाऱ्यांची अवस्था वाईट आहे. आज आता 4 महिने होऊ लागले. आमच्या कर्मचाऱ्यांची खरंच वाईट परिस्थिती झालेली आहे. पण या सरकारला अजून का नाही जाग येते? आज आमच्या मुलांच्या परीक्षा चालू होऊ लागले तरी पण अजून या सरकारला जाग का नाही येते?
आम्ही आज पूर्ण आशेने बसलेलो होतो की आज सरकार काहीतरी आमच्या बाजूने, हा कोर्ट काहीतरी आमच्या बाजूने निकाल देईल. पण सरकारने का बरं हे नाटक चालू केलेलं आहे? आज कॅबिनेटच्या याच्यात दाखल करा, हे करा. मला सांगा, अहो काल नवाब मलिकाला फक्त अटक झाली, त्याच्यासाठी यांनी सारं मंत्रिमंडळ आंदोलनाला बसला. अहो कोणासाठी, तुम्ही कोणाच्यासाठी आंदोलन करताय? हा, आणि लढता कोण आहे? तुम्हीच सरकार आहे, तुम्हीच लढायला बसताय. न्याय कोणाकडनं पाहिजे? तुम्हीच स्वतः सरकारचा असू नये. निश्चितपणे न्याय कुणाकडे मागायचा हा प्रश्न आहे. ठीक आहे, आता पुढची तारीख भेटलेली आहे, पुन्हा कोर्टच्या प्रोसेस जे असतात त्यानुसार जावंच लागेल विषय. खरंय, पर्याय नाहीये. तारीख पे तारीख तरी येते आणि त्याच्यातनं अस्वस्थता निश्चितपणे एसटी कर्मचाऱ्यांच्या मनात आहे. चंद्रकांत, आज 4 महिन्याच्या जवळपास हा काळ झालेला आहे, जेव्हा की एका महिन्याच्या पगारामध्ये आपलं जगणं भागत नाहीये, आपली चूल नीट पेटत नाहीये, नीट जगता येत नाही. म्हणून आज हा कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्याला 4 महिने झाले. कसा जगतोय तो? आज कुठल्या परिस्थितीतून जातोय? त्याची काय अवस्था आहे? विचारा त्यांना. विलास, त्याची अवस्था खरंच वाईट आहे. आपण त्यांनाच विचारूया, विशेषतः महिला कामगार जे आहेत, महिला कंडक्टर आहेत, पण त्यांना विचारूया. मला सांगा ताई, गेली 4 वर्ष झाली, 4 महिने झाले संप सुरू आहे. कसं जगताय, कसं तुम्ही लोक? कसं जगताय म्हणजे भीक मागितली 26 जानेवारीला अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले. एसटी कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर भीक मागितली. असे जगतायत एसटी कर्मचारी 4 महिने. 26 जानेवारीला रस्त्यावर मागितली, कुठल्याही प्रकारे भीकच मागतायत. ते शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून घेतायत, नातेवाईकांकडनं घेतायत. ही भीकच मागून उदरनिर्वाह करतायत. महाराष्ट्रासाठी, तमाम महाराष्ट्रासाठी हे अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. आज महाराष्ट्रात मराठी एसटी कामगार हा भीक मागून जगतोय फक्त ह्या सरकारमुळे. ही भावना आहे विलास. आपण ताई मला सांगा, 4 महिने झाले संप सुरू, घर कसं चालतंय सध्या? पगार तर नाही उघड आहे. पगार तर नाहीये, पण उसने पासने पैसे घेऊन आमचं घर चालतं. म्हणजे भिका मागायची वेळ आलेली आहे आमच्यावर. मुलांची शाळा, अक्षरशः मुलांना शाळेतून घरी बसवण्याची वेळ आलेली आहे. म्हणणं जातं आरपारची भूमिका आहे. हो. चंद्रकांत त्यांना विचारा. ह्यामध्ये आमच्या सरकार आडमुठीची भूमिका घेतं. चंद्रकांत त्यांना विचारा. एका बाजूला विलिनीकरणाची सगळी न्यायालयीन लढाई सुरू आहे, पण सरकार आणि कर्मचारी कामगार यांच्यामध्ये कुठलाही संवाद नाहीये. चर्चेची दारं सगळी बंद झालेली आहेत. चर्चेच्या दारं पुन्हा सुरू करावीत का, याच्याबद्दल त्यांचं काय मत आहे त्यांना विचारा. आपण त्यांचे नेते आहेत म्हणजे साहेब, मला सांगा इकडे आता चर्चेची दारं बंद आहेत तुमच्या सोबत सरकारशी. पुढे कशी चालणार? त्यामुळे पुढे कसं जाणार आहे? पुढे काय, आमचा सदावर्ते साहेबांवर पूर्ण विश्वास आहे, न्यायालयावर विश्वास आहे. न्यायालयाच्याच मार्गाने आम्ही पुढे जाणार आहे. न्यायालयात ऐकलं होतं त्यांची भूमिका आहे की आता जे काय होईल ते न्यायालयानेच सगळी जी भूमिका आहे ती होईल. म्हणजे सगळ्या भूमिकेवर ते ठाम आहेत की काही झालं तरी मागं हटायचं नाही. आता 4 महिने झाले, किती दिवस हे चालणार? आम्ही आता 4 महिन्याच्या जवळपास झालेला आहे आणि सरकार आता हारलेलं आहे. जरी 4 महिन्याचे 8 महिने जरी झाले तरी हा महाराष्ट्र कष्ट केलेला महाराष्ट्र आहे. जगाला अर्पण केलेले महापुरुष आमच्या या महाराष्ट्रात जन्मले आहेत. आम्ही हारणारे नाही आहोत. आम्ही जरी खर्चानं हारलो असलो तरी आम्ही आमच्या शक्तीनं आम्ही पुढे जाणार आहोत. आमचे सर्व जे समाजामध्ये कार्य करणारे जे लोक आहेत आम्हाला मदत करत आहेत. आणि हा जो लढा आहे, हा लढा हा जागतिक लेवलला मानवाधिकारानं सुद्धा याची दखल घेतलेली आहे. नॉन व्हायलंट हा लढा आहे आणि हा लढा आम्ही जिंकणार आहोत. आणि आमच्या पाठीमागं भारतीय संविधान, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लिहिलेलं लिखित संविधान आहे आणि 100% आम्ही जिंकणार आहोत. संविधान जिंकणार आहे, सरकार हारणार आहे. बघितलं विलास, सगळ्यांची भूमिका हीच आहे की आर या पार. आता पण एक गोष्ट निश्चित आहे, या सगळ्यामध्ये वेळकाढूपणा होतोय का आणि कुठेतरी थकवण्याचं काम सुरू आहे का, हे सगळं बघत असताना महाराष्ट्रातली 65 लाख जनता आज एसटी कधी सुरू होईल, लालपरी कधी सुरू होईल या प्रतीक्षेत आहे. जनतेचे प्रचंड हाल होत आहेत, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, सरकार तसूभर मागे हटायला तयार नाहीये आणि म्हणून ही सगळी कोंडी फुटायला तयार नाहीये. धन्यवाद चंद्रकांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. सिद्धार्थ गोदाम सुद्धा औरंगाबादहून आपल्या सोबत होते. सिद्धार्थ, तुमचे धन्यवाद. पुढच्या बातमीकडे. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 ते 25 मार्चच्या दरम्यान होणार आहे. अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवड निश्चित मानली जाते. काँग्रेस हायकमांडकडे 3 नावांचा प्रस्ताव देण्यात आलाय. अध्यक्षपदी संग्राम थोपटेंचं नाव हे सध्या आघाडीवर असल्याचं कळतंय.
मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत सध्या चर्चा नाही. काँग्रेसकडून मंत्रिमंडळ फेरबदलाला रेड सिग्नल मिळाल्याचं कळत आहे. AICC मधल्या एका ज्येष्ठ नेत्यानं याबद्दलची माहिती दिली आहे. त्यामुळे जी चर्चा सुरू होती की मार्च एंडच्या दरम्यान राज्यामधल्या मंत्रिमंडळात काँग्रेसच्या मंत्र्यांच्या खातेबदलात किंवा नावांमध्ये बदल होऊ शकतो, नवे मंत्री येऊ शकतात, अशी जोरदार चर्चा सुरू होती आणि तसे संकेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले होते. पण नाना पटोलेंच्या या इराद्यांना हायकमांडनं रेड सिग्नल दाखवलाय. त्यामुळे ही सगळी परिस्थिती आत्ताची दिसतेय. काँग्रेसकडून फेरबदलाला रेड सिग्नल दिल्यानंतर याचा नेमका अर्थ काय आहे जाणून घेऊयात. आपल्या सोबत प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. प्रशांत, नाना पटोलेंनी संकेत दिले, खरं तर त्यांच्या मनात ती भावना असेल की आपण मंत्री बदलावेत, पण हायकमांड त्याला रेड सिग्नल देत आहे. याचा अर्थ नेमका काय आहे? नाही, महत्त्वाचं म्हणजे जर विलास बघितलं, ज्या पद्धतीने चर्चा होत्या की मंत्रिमंडळ विस्तार होईल, पण त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराच्या पूर्वी काँग्रेसला आपला विधानसभा अध्यक्ष करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी विस्ताराने चर्चा सुरू आहे. यामध्ये सर महत्त्वाचं म्हणजे एक अत्यंत महत्त्वाची बैठक देखील काल राजधानी दिल्लीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की मल्लिकार्जुन खरगे, वेणुगोपाल आणि सोनिया गांधी या दरम्यान या विषयावरती देखील चर्चा झालेली आहे. HK पाटील देखील काल दिल्लीत होते आणि सोबतच जर बघितलं तर काल एक मोठं शिष्टमंडळ आलं होतं कर्नाटक संदर्भातलं. पण शिवाय महाराष्ट्राच्या घडामोडीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आणि महाराष्ट्राचे अनेक मोठे नेते दिल्लीत आहेत. खास करून पृथ्वीराज चव्हाण जे माजी मुख्यमंत्री ते दिल्लीत आहेत. काल विजय वडेट्टीवार दिल्लीत येऊन गेल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. त्यानंतर सोबतच जर बघितला तर नाना पटोले देखील दिल्लीत असल्याची माहिती आहे. याशिवाय इतरही मंत्री आपल्या जे त्यांचे गॉडफादर आहे मंत्री जे केंद्रामध्ये काँग्रेसच्या CWC मध्ये आहे, त्या गॉडफादरच्या माध्यमातून आपापलं लॉबिंग करत आहे. 3 नावांवरती साधारणतः 3 नावांचा एक प्रस्ताव तो हायकमांडकडे आलेला आहे, काँग्रेस हायकमांडकडे. त्यामध्ये एक तर नाव जे आहे संग्राम थोपटे यांचं नाव सगळ्यात आघाडीवर असल्याची माहिती पुढे आलेली आहे. त्यानंतर दुसरं जे नाव आहे ते वरपुडकर म्हणून आहे, त्यांच्याही नावाचा विचार होत असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. तिसरं जे नाव आहे ते पृथ्वीराज बाबा चव्हाण किंवा अमीन पटेल अशा या दोघांपैकी एका नावावरती चर्चा होण्याची शक्यता आहे. म्हणजे साधारणतः 3 नावांचा प्रस्ताव सध्या हायकमांडकडे आहे. संग्राम थोपटेच्या नावावरती चर्चा होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं त्यांनी काही कारणं AICCच्या सदस्यांनी जे चर्चेला जातात त्यांनी सांगितलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसकडे असा कुठलंही महत्त्वाचं पद नाही आहे. त्या भागामध्ये BJP आणि NCP सोबत लढाई काँग्रेसची आहे आणि अशावेळी तो संपूर्ण परिसर पश्चिम महाराष्ट्र त्या परिसरातून काँग्रेसचा कुठलाही नेता नसणे आणि कुठलेही मंत्री देखील नसणे जो ज्याचा प्रभाव असेल, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला यावेळी संधी मिळावी आणि खास करून विधानसभा अध्यक्षासारखं मोठं पद ज्याच्या माध्यमातून कुठेतरी हे जरी पद रबर स्टॅम्प जरी बोलले जात असेल पण त्याला एक महत्त्वाचं महत्त्व आहे आणि विधानसभा अध्यक्षाला अनेक अधिकार असतात आणि जो एक स्थान आहे त्या स्थानामुळे ते स्थान पश्चिम महाराष्ट्राला मिळावं. त्यामुळे आता नेमके काय बदल होतात, कुणाला संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. याच सोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवलंय. युक्रेनच्या पार्श्वभूमीवर मोदींना त्यांनी पत्र पाठवलेलं आहे. रशिया युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे सध्या आणि इथं 1200 विद्यार्थी महाराष्ट्रातले अडकून पडलेले आहेत युक्रेनमध्ये आणि त्या विद्यार्थ्यांना परत आणण्याची मागणी या पत्रातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. याच सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.